तर आपल्या फूड अरे 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 सो हॅलो ऑल, गुड मॉर्निंग अँड हॅपी रक्षाबंधन टू ऑल. आज वीकेंड प्लस रक्षाबंधन असं आहे. सो आजच्या रुटीन ब्लॉगमध्ये तुम्हाला वीकेंडची सगळी कामं तर दिसणारच आहेत, प्लस रक्षाबंधन स्पेशल पण असणार आहे. आता मी मार्केटला चालली आहे. मार्केटमधून थोडं सामान आणायचं आहे. डाळ तांदूळ काहीच नाही आहे. आणि राखी वगैरे काल मी आणला होता, पण थोडं सामान प्लस नाश्ता, कारण आम्ही खूप लेट उठलो आहे. आता ऑलमोस्ट 10 वाजायला आलेत. आणि नाश्ता आणीन सोबत थोडंसं सामान. आणि मला थोडीशी कामं पण आहेत मार्केटमध्ये, जसं मी नेल एक्सटेन्शन्स केले होते शूटसाठी, पण आता मला ते इरिटेट होतं आहे. सो मी आता काढून येणार आहे. आता अपॉइंटमेंट घेतली आहे मी 11:15 वाजता वगैरेची. काय पाहिजे, काय पाहिजे सांग पहिले, काय पाहिजे. नुसती खादोडी झाली, खादोडी खादोडी म्हणना. अरे संसार संसार रक्षाबंधन स्पेशल लादी. सगळं आठवणीने आणि नवीन बोलली, पण दूध पिशवी मी विसरलीच. आता ते भाऊ आणायला गेलाय. आणि मस्त थोडं थोडं सामान आणते, कारण आता गणपतीलाच जायचंय. तर मग भरून काय फायदा नाही, मम्मी तिकडून भरपूर काय काय देते. पीठ मळून झालंय माझं आणि झाकून ठेवलंय. आणि नेल्स गायब झालेत, त्यामुळे मला खूप मजा आली आज पीठ मळायला, नाही तर काहीच करता येत नव्हतं. आणि ते मटर पनीरसाठी मी थोडा वेजीस बॉईल करायला ठेवल्यात. त्यामध्ये आहे टोमॅटो, कांदा, थोडेसे काजू, बडीशोप, कोथिंबीरची थोडेसे काय बोलतात कांड्या, आणि अजून काहीतरी टाकले, आलं आणि लसूण, एवढंच टाकले. जेव्हा घाई असते तेव्हा मी हे सगळं आता बॉईल करेन, मिक्सरला लावेन आणि मग तडका देईन. तडका देताना तुम्हाला सांगेनच. आता तिकडं ते शिजते तोपर्यंत भात लावून घेते, म्हणजे एक कामातून मोकळी होईल. आता मी पटकन शिरा बनवते प्रसादासाठी आणि गोड भरवण्यासाठी पण बंधुराजांना. आणि मग एक साईडला भाजी करून घेईन, मग राखी बांधून घेऊ, मग पटपट फुलके करीन आणि त्यानंतर मग जेवायला बसू. सर्वात आधी तूप. आज काय माहीत का मला प्रसादाचा शिरा खायची खूप आवड आली होती आणि रक्षाबंधन पण होता, मग बोलली बनवूया. वा, टाळ्या टाळ्या टाळ्या. माझा भाव मागून टाळ्या वाजवते. सवय नाही रे. यामध्ये आता टाकूया रवा आणि ढवळून घेऊया. माझ्याकडून प्रसादाचा शिरा कधीच फडफडीत बनत नाही, नेहमी चिकटच बनतो. आज बघूया. म्हणून जास्त प्रॅक्टिस नाही, त्यामुळे मी व्हिडिओ पण नाही बनवले त्याची. आता हा रवा भाजतोय तोपर्यंत मी काजू जराशी तोडून घेते. तोडून म्हणजे बारीक करून त्याच्यात टाकण्यासाठी. नाही गेलं अजून ब्रश नाही केलाय मी. अजून ब्रश नाही केलंस? मग सकाळपासून ते खाल्लंच नाही. काय नाही खाल्लं. रक्षाबंधनचा उपवास आहे माझा आज. रक्षाबंधनला बनवत असतो कुठे माझं. रक्षाबंधनला उपवास पकडला कारण की पुढच्या जर मी चांगली बहीण भेटली पाहिजे म्हणून. वडाचा गळा दाबायला लागेल तुला. रवा चांगला भाजून घेतलाय मी. आता यामध्ये टाकते केळे. केळं थोडंसं असेल ना मस्त लागतं एकदम. नेहमी माझ्याकडून काय ना काहीतरी होतंच. एक तर तो चिकट बनतो, नाही तर रवा जास्त भाजतो. तरी पण वाचवलं आता त्याला कसा बसा. केळं पण थोडं लवकरच टाकायला पाहिजे होतं. कधीच असं होत नाही की शिरा बनवते आणि एकदम परफेक्ट झाला, पण जोपर्यंत परफेक्ट होणार नाही तोपर्यंत मी त्याला बनवत राहणार. सोबत थोडेसे काजू. ड्रायफ्रूट्समध्ये मी फक्त काजूच आणलेत आज. तर यामध्ये टाकते मी गरम गरम दूध. आज असं वाटतंय मला की होईल फडफडीत. आता बघूया. आपण जर नाही जाता ना काय नाही करू शकत मी. तर आपल्या फूड अरे 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 तर आपल्या फूड बाय प्रगती मॅडम इथे प्रसाद
अयो शिरा बनवत आहे. प्रसादाचा शिरा बनवत आहेत आणि हातात एवढी साखर घेतलेली आहे म्हणजे संध्याकाळी एवढा जेवायचं जास्त प्रोटीन त्यांनी टाकलेलं आहे साखरेमध्ये नाही सॉरी शिऱ्यामध्ये. आणि इकडे शिऱ्यासाठी गिरायक ऑलरेडी उभे आहेत. माऊ मॅडम माऊ पुगावकर माऊ पुगावकर. आणि आज मी खूप नाही आणि आज मी खूप खुश आहे कारण की आज रक्षाबंधन आहे आणि आज ताईंनी मला प्रॉमिस केलं की ती मला 4 किलोचं वे प्रोटीन गिफ्ट देणार आहे. मैं कब हो गया ये कब हुआ कब तो डब्बा आणि घेतला तर त्या दिवशी हा डब्बा आम्ही घेतलेला आहे वे प्रोटीनचा पण तो फक्त अर्धा केला आम्ही. फक्त 44 सर्विंग आहेत म्हणजे तो फक्त 22 दिवस पुरणार मला. आणि त्यातले 4 दिवस मी खाल्लाय पण नाही त्याला. ती तुझीच चुकी आहे तो खाल्लाच नाही. पैसे तर द्यायला लागणार आहे पण आज रक्षाबंधन निमित्ताने 4 किलोचं वे प्रोटीन आपल्याला भेटणार आहे. मंडळ आपलं आभारी आहे. आता आम्ही वेलची पावडर ठेवलेली आहे. तुम्ही आम्हाला सांगू शकता का किती ग्राम प्रोटीन आहे ह्याच्यामध्ये आणि किती ग्राम फॅट्स आहेत आणि किती ग्राम कार्ब्स आहेत. रक्षाबंधनच्या दिवशी चालतं. सणांच्या दिवशी नाही खाणार तर कधी खाणार. अरे यार हा फडफड दिसत होता. आणि या साईडला मटर पनीर बनवायची तयारी चालू आहे. हे कांदे नाही टोमॅटो ते काहीतरी पिशवीसारखे दिसत आहेत. पिशवी हे जे पनीरसाठी बाजूला केलंय ते मी बाजूला नाही शिजवलंय. काय नेहमी बोलताना माझा फंबलचा एकदम. ह्याची मी सालं काढून घेते टमाट्यांची. काही सालं आवडत नाही मला त्यामध्ये. ही बघा अशी एकदम फाईन पेस्ट बनवून घेतली आहे मी. आणि अजून एक खुशखबर अशी आहे की आपला शिरा चिकट नाही झाला. वा 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 आज तर मी खुश आहे भाई. रक्षाबंधनच्या दिवशी भावाच्या पायगुणाने झाला वाटतं असं. बघूया त्याला कसा लागतोय नाही काय आवडतोय की नाही त्याला. आता पनीर बनवायला स्टार्ट केलंय. सर्वात आधी तेल आणि थोडंसं बटर टाकून घेते मी. खडे मसाले वगैरे काय नाही मी फक्त दालचिनी टाकते. ती पण एवढी नको त्यामध्ये मी पण अर्धी एवढी मी बाजूला ठेवली. आता बाळा गेला आंघोळीला तोपर्यंत आपण बाप्पाला हा प्रसाद दाखवूया. माऊ ये बाप्पाला प्रसाद दाखवायला ये. ही बाबा ही शुंडी पण माऊ बाप्पाला प्रसाद दाखवायला आली. आशीर्वाद काय पाहिजे हिला बाप्पाकडून काय माहीत. थोडीशी अक्कल. इथं प्रसाद ठेवूया. पाया मी 2 हातांनी पडते. थांबा. बाप्पा मला बुद्धी दे रे बाप्पा. चांगली बुद्धी दे. आता भाजी होती आहे माझी तोपर्यंत मी थोडं तयारी करून घेते कारण आता राखी बांधून घेते मग जेवूया. फुलके पण बनवायचे आहेत ते पण मी राखी बांधल्यावरच बनवेन. तयारी म्हणजे एवढीच आहे. थोडीशी लिपस्टिक. एकही चांगला ड्रेस इकडे नाही. सगळे गावाला आहेत त्यामुळे सध्या कुर्ताच घातला. बोलली ठीक आहे इट्स ओके. एवढं पण काय नाही. काहीसा असं आहे आपलं आरतीचं ताट. हळद कुंकू तांदूळ राख्या आणि दिवा. राख्या 2 याच्यासाठी. भाऊ तर मला एकच आहे पण मी गणपतीला पण दरवर्षी बांधते म्हणून. आमच्या काकूंनी पाठ दिलाय त्याच्यावर आता मी माझ्या भावाला बसवते. बघू किती पैसे देतो. हां तिथून दे तिथून. बकेट वगैरे येते. ठीक आहे राहू दे. बकेट काय आहे आपल्याकडे. माव ये. टोपी बिपी काय नाही सध्या. दररोजच टिक्का पाहिजे ना तुला. कुठे राखे गोडबीड आहे का ना ताटामध्ये ठेवायला. अरे यार शिरा नाही आणला. ऐसा कैसा चलेगा बिझनेस. आओ इकडे. देवाजवळचाच घेते ना आता तो आपणच खाणार आहोत ना असं पण. आडवाच काढायचंय. जवळ पैसे दिसले पाहिजे ना किती दिलेत ते.
असं कर. काय पड तू पण तू राखी बांधले. तू बहीण मी पण. मोठी आहे. ओके. आयुष्यमान भव, अप्रेजल 10 रुपये चांगलं हो. 10 रुपयाची राखी बांधून आता 500 रुपये द्यायची देतील. I know, but I did business. घे पैसे. This is business. चालतंय आता काय. हा राखी हात लाव कुकी. राखी बांध दादाला, राखी बांध. भैया मेरे राखी के बंधन को निभाना. घे कुकी. 500 नको, 1000 पाहिजे बोलते. अरे पण कुकी कॅथलिक आहे ना. व्हिडिओ साठी काय काय करावं लागतं आम्हाला. हा आमचा तिसरा पाया ऍक्टर पड आहे. भाऊ, पाया पड. पाया पड. पाया पड भावाचा माझ्या. आशीर्वाद घे. तताच तू चांगली बुद्धी दे. राखी बन मला. राखी बांध. भैया मेरे राखी के बंधन को निभाना. माझी चुन्नी. रक्षाबंधन सेलिब्रेशन झालंय आमचं, तुम्ही बघितलंच असेल. आता मी पटपट फुलके करून घेते, मग जेवायला बसू, जेवू, थोडासा आराम करू, मग संध्याकाळी बघू काय करायचं ते. सगळे फुलके झालेले आहेत. बेत असं आहे, फुलके, डाळ, पनीरची भाजी आणि काय केलेलं मी, आणि शिरा जो की आता संपल्यात जमाय. सो आता जेवण झालं आणि किचन मी आवरून ठेवलंय. भांडी आहेत ते काकू येऊन संध्याकाळी घासून जातील. आता मी जिमला जायला रेडी झाली आहे. अचानक पाऊस आला आणि लाईट पण गेली आहे. सो फोनला पण जास्त चार्जिंग नाही आहे. मग बोललो जिमला जाऊया, तिथं फोन पण चार्ज होईल आणि वर्कआउट पण होईल. तर आता जाऊया जिममध्ये भेट. तर आज आपला लेग वर्कआउट आहे आणि त्यामध्ये मी हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स ट्रेन करणार आहे. जिमला येऊन कोण खातं आणि वरून मला पण फोर्स करते. You could try to play, but you're never gonna beat me. Look the other way, what I'm doing ain't easy. Bloody hands stained from the people who deceive me. Muddy hands break through the chains, go free me. Looking for change, looking for pain. Pulling a mob, pushing a train. I'll never stop, stick to a lane. Pick up the pieces and go rearrange. I'll be the best above all the rest, put me to the test. Expect nothing less, you check as I'm chess. What's happening next? He got the venom, a tangible weapon, no coming in second. This life is a lesson. He got a new engine from pain, that's a blessing. New focus, no guessing, just bold and obsession. All in his possession, you got their attention. I'll leave an impression and take your redemption. Just kill no discretion, your mind is a weapon. 11-11, it's time for progression. You could try to play, but you're never gonna beat me. Look the other way, what I'm doing ain't easy. Bloody hands stained from the people who deceive me. Muddy hands break through the chains, go free me. People like चला आता हा व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. मी जिममधून आलो, फ्रेश झालो, जेवलो वगैरे आणि मग मी बोली क्लोजिंग शॉट घेते. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, आम्ही या पूर्ण दिवसामध्ये आमच्या फॅमिलीला खूप मिस केलं, स्पेशली मम्मी पप्पांना, कारण प्रत्येक रक्षाबंधनला आम्ही घरी असतो. यावेळी आम्ही दोघंही पुण्याला आहोत आणि एक इन्फॉर्मेशन अशी की आम्ही दोघंही कामानिमित्त पुण्याला राहतो आणि फॅमिली माणगावला. अजून एक स्पेशल गोष्ट म्हणजे यावेळीचं रक्षाबंधन आमचा न भांडता गेलं आहे, कारण मम्मी पप्पा सोबत नव्हते, नाही तर आमचा खूप हिसाल होतो. बॅकग्राऊंडला काय झालं एकदा दाखवते. ते चालूच राहील. तर तुम्ही इथपर्यंत व्लॉग बघितलात त्यासाठी थँक्यू. आणि तुमचं रक्षाबंधन कसं गेलं मला कमेंटमध्ये सांगा.